नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत आपल्या गाडीचा पूर्ण टूर वॅगनार VXI CNG न्यू मॉडेल टूर करणार आहोत आपल्या गाडीचा। तुम्हाला आपल्या गाडीबद्दल सगळ्या गोष्टी माहीत होतील आज, म्हणजे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि आपली गाडी आत्तापर्यंत चालली 59,000 किलोमीटर चालली आहे। आणि आपण आज रिव्ह्यू करतोय। रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा एक डिटेल व्हिडिओ आपल्या गाडीवरती बनवतोय, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या गाडीबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत होतील। तर कंटिन्यू बघत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करू। तर सगळ्यात आधी हे आपल्या गाडीचा बाहेरचा लुक आहे, म्हणजे तुम्हाला अशी गाडी बघायला भेटेल। आणि आजचं इंटिरियर जे आहे आपलं ते आपण सीटा नंतर टाकून घेतलेले आहेत ॲक्सेसरीजमध्ये, ठीक आहे। आणि चला तर आता आज जाऊन बघूयात। हे अशा प्रकारचं इंटिरियर आहे आपलं। याच्यामध्ये काही ॲक्सेसरीज केलेले आहेत आपण ज्यावेळेस गाडी घेतली नवीन त्यावेळेस। याच्यामध्ये आपल्याला VXI मॉडेलमध्ये साऊंड सिस्टम मिळतो। साऊंड सिस्टम म्हणजे ब्लूटूथ कनेक्ट करून आपण गाणे वाजवू शकतो। त्याच्यानंतर हे गेअरचं जे लुक आहे थोडासा वेगळा आहे LXI, आणि ह्याच्यापेक्षा खालच्या मॉडेलला हा त्याचा लुक जे आहे थोडासा वेगळा असणार आहे। आणि AC काय सिस्टम सगळं सेमच असणार आहे। आणि ह्याच्यामध्ये काय स्टेअरिंग जे असतं या ठिकाणी खाली बटन असतं, म्हणजे स्टेअरिंग खाली वर करू शकता। त्या शोरूम लोकांच्या भाषेमध्ये स्टेअरिंग टिल्ट खालीवर असं म्हणतात ते, पण तुम्हाला मी करून दाखवतो। इथे एक हे जे लॉक आहे याला जर आपण खाली ओढलं तर हे स्टेअरिंग खाली, म्हणजे आपण वर खाल ॲडजस्ट करू शकतो असं दाखवतो। तर आता हे खाली आहे आपली स्टेअरिंग, ह्याला वर ॲडजस्ट करायचं असं उचलून धरून खालून याला असं जर लॉक केलं तरी स्टेअरिंग झाले लॉक ह्या सिच्युएशनला। आणि जर तुम्हाला जर स्टेअरिंग जर खाली पाहिजे असेल तर याचा लॉक इथलं काढायचं, खालच्या साईडने हे जे लॉक आहे हे लॉक काढायचं, हे ऑटोमॅटिक आपली हे शीट खाली पडेल, म्हणजे आपलं स्टेअरिंग खालच्या साईडला येईल। आणि त्याच्यानंतर हे लॉक करून टाकायचं, म्हणजे आपली स्टेअरिंग हलणार नाही आणि हे लॉक होऊन जाईल जागेवरती। मग आपण हे खालीच ठेवतो, कंपल्सरी आपण खालीच ठेवून होतं, कम्फर्ट वाटतं आपलं थोडंसं त्यामुळं। आणि त्याच्यानंतर हे इकडं CNGचे, म्हणजे आपण त्यावेळेस गाडी शिफ्ट जर करायचं असेल फ्यूल शिफ्टिंग तर या ठिकाणी बटन हे प्रेस करून ठेवल्यानंतर 30 सेकंद त्याच्यानंतर फ्यूल आपण शिफ्ट करू शकतो, पेट्रोलवरनं CNGवरनं पेट्रोलमध्ये, ठीक आहे। आणि जे VXI मॉडेलमध्ये एक फीचर एक्स्ट्रा काय आहे तर हे जे आपल्याला चारी विंडो पॉवर बटन आहेत, म्हणजे आपण इथून कंट्रोल करू शकतो। आणि LXIने ह्याच्या चारी विंडो पॉवर विंडो येते, पाठीमागची 2 आणि हे समोरची 2। ह्याच्यामध्ये ॲटो आहे आणि सेंट्रल लॉकिंग, हे विंडो लॉकिंग सिस्टीम आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टीम। आणि आपण हे मिररला पण आपण या ठिकाणी कंट्रोल करू शकतो। हे याच्यावर दाखवलं असेल, इकडचं या साईडचं राईटचं मिरर आहे, या साईडचं लेफ्टचं मिरर, या साईडला फिरून आपण या साईडला फिरून खाली वरी करू शकतो, या साईडला फिरून लेफ्ट राईट करू शकतो विंडोला। आणि त्या झाल्यानंतर आपण असं करून ठेवू शकतो। आणि तुम्हाला या ठिकाणून पॉवर विंडो असून सुद्धा, म्हणजे या ठिकाणून सुद्धा कंट्रोल करू शकतो आपण। या ठिकाणी पण बटन आहे पाच खालीवरी करण्यासाठी, म्हणजे फिरवायची गरज नाही पडत। कस्टमर ज्यावेळेस गाडीतून उतरतात त्यावेळेस तो मोठा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे। आणि आपले जे टायर आहेत ते 14 इंचीचे आहेत। VXIला 14 आणि LXIला 13 इंच असतात। VXI असल्यामुळं आपल्या गाडीला तेवढं बेनिफिट आहे, टायर आपण जास्त चालवू शकतो। आणि अशा प्रकारे याच्यावर लिहून पण असणार आहे, दाखवतो तुम्हाला कुठे आहे ते। MRFचे टायर आहेत आपले 165 70 R14, 14 इंची टायर आहेत आपले। आणि स्टेपनी पण एक आपल्याला गाडीसोबत मिळते, ठीक आहे। बाकीचं याच्यामध्ये आपण सीट कवर, फ्लोरिंग आणि फ्लोरिंगचे मॅट
आपण कुदळवाडीमधून टाकून घेतले होते, म्हणजे तिथे त्या ठिकाणी स्वस्त मिळतात एकदम, त्यामुळं आपण ते कुदळवाडीमधून गाडीमध्ये टाकून घेतलेले आहेत. वर्ष झालं तरी पण. आणि काल गाडी आपण क्लीन केली फक्त आतून बाहेरून. त्याच्यानंतर आपण काही केलेलं नाही एक्स्ट्रा, म्हणजे ॲक्सेसरीज काही जास्त केलेलं नाहीत आपण गाडीला. ते छोट्या मोठ्या डोअर वायझर वगैरे त्यावेळेस केले होते, त्याच्यानंतर आपण कुठलाही खर्च केलेला नाही गाडीला एक्स्ट्राचा. ठीक आहे. आणि व्यवस्थित चालू आहे. 60,000 किलोमीटर आत्तापर्यंत गाडीत चाललेली आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला पण माहीत होत आहेत. आतला पण स्पेस आहे, बराच वाकळ पोकळ जागा आपल्या गाडीमध्ये असते. आणि वॅगनार यासाठी प्रसिद्ध आहे आधीच पहिल्यापासून. आणि तुम्हाला पाठीमागचं पण थोडंसं दाखवतो कसा स्पेस वगैरे आहे. म्हणजे एकदम किती मोठे जर माणसं असले तर आरामशीर 3 माणसं बसू शकतात गाडीमध्ये. आणि दुसरे ह्या रेंजच्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये 3 माणसं बसायला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. ह्या रेंजच्या ह्याच्यापेक्षा भारी जरी असल्या तर पाठीमागचा जे स्पेस आहे आपल्या गाडीमध्ये 3 माणसं मोठे मोठे जरी असले तर आरामशीर बसून घेतील. आणि दुसऱ्या गाड्यांमध्ये 3 माणसं जर जाडजाड असतील तर ते बसायला थोडा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. आणि पाठीमागचा आपण बूट स्पेस वगैरे दाखवतो तुम्हाला याच्यातमध्ये कसं आहे. एक ते स्टेपनी टायर, CNG पंप, आणि इकडं पाने वगैरे आहेत आपल्या गाडीचे खोलण्यासाठी. आणि ठीक आहे, टँक वगैरे आहे. इकडं पाईप असं बाहेर निघलेलं असतं या साईडला, पेट्रोल आणि CNG भरण्यासाठी. नॉब आहे ते आपण आतून काढून हे इथं पेट्रोल आणि CNG भरू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे बूट स्पेस आहे. आणि हा पार्सल ट्रे याच्या 2 ते 3 किलोपर्यंत वजन ठेवू शकतो आपण. जर पेट्रोल आणि CNG भरायचं असेल तर या ठिकाणून याला जर आपण वरच्या साईडला जर पुल केलं तर ते नॉब निघून जातं पेट्रोलचं. आणि डिक्की ओपन करायची असेल तर ह्या साईडला ही जर आपण थोडंसं पुल केलं तर डिक्की ओपन होते. डिक्की नाही, आपलं बोनट ओपन होतं, त्यामध्ये इंजिन वगैरे सगळं त्या गोष्टी तिकडच्या समोरच्या साईडचं ते ओपन होऊन जातं. ठीक आहे. मग अशा प्रकारचं हे आपलं इंटिरियरचं आज आपण बघितलेलं आहे आपल्या गाडीचं. प्रेशर वगैरे लावलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला वॅगनार VXI CNG मॉडल, न्यू मॉडल कसा वाटला आपल्या गाडीचा टूर कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.